नमस्कार. आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. पांडुरंगाच्या चरणी तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, चिंता आणि अडचणी दूर होवोत. तुमच्या घरात सुख, समाधान, आरोग्य आणि भक्तीचा अखंड वास राहो, हीच विठुरायाच्या चरणी मनपूर्वक प्रार्थना. आषाढी एकादशी म्हणजे केवळ एक सण नाही, तर ती आहे भक्ती, समर्पण, श्रद्धा आणि प्रेमाचा महासागर. दरवर्षी लाखो वारकरी डोक्यावर तुळशीची माळ, हातात टाळ मृदुंग, मुखी हरी विठ्ठल, श्री विठ्ठल आणि हृदयात विठ्ठलाचा अखंड नाम घेऊन शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. या प्रवासात त्यांना उन्हाची पर्वा नसते, पावसाची चिंता नसते, थकव्याची जाणीवही नसते, कारण त्यांच्या प्रत्येक पावलाचा एकच ध्येय असते, विठुरायाचं दर्शन. वारकरी चालत असतो, पण खरं तर त्याची पावलं नसतात चालत असते त्याची श्रद्धा आणि त्याच्या हृदयातील विठ्ठल भक्ती. दिंडीतील प्रत्येक टाळ, प्रत्येक मृदंग, प्रत्येक अभंग आणि प्रत्येक ज्ञानोबा तुकारामाचा गजर संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारून टाकतं. त्या क्षणी ना श्रीमंत असतो, ना गरीब, ना मोठा, ना लहान, सर्वजण फक्त एकच असतात, विठ्ठलाचे वारकरी. पंढरपुराच्या वाळवंटात जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो हात जोडले जातात, तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात, कारण त्याला भेटण्यासाठी अनेक दिवसाची वारी केली तो सावळा विठू विटेवर उभा राहून आपल्या प्रत्येक भक्ताची वाट पाहत असतो. आषाढी एकादशी आपल्याला शिकवते, जीवनात किती संकट आली तरी श्रद्धा कधी सोडू नका. नामस्मरण करत राहा, चांगले कर्म करत राहा आणि मनात विठ्ठलाला कायम जिवंत ठेवा. चला, आज या पवित्र दिवशी आपण सर्वजण मनापासून म्हणूया, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.